नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वाल्मिक कराड हे जे नाव आहे हे तुम्ही गेल्या 10-15 दिवसांमध्ये वारंवार ऐकलं असेल. जे नाव बीड जिल्ह्यापुरतं मर्यादित होतं ते नाव आता महाराष्ट्रामध्ये चर्चेत आलेलं आहे. या नावाभोवती इतकं वलय, इतके वाद आणि इतके वदंत सुरू आहेत की प्रत्येकजण म्हणत आहे की वाल्मिक कराड सध्या कुठे आहेत. जे वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचे उजवे हात होते, पंकजा मुंडे यांच्या जवळचे होते, सुरेश धस यांच्यासोबत त्यांचे फोटो आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते वारंवार भेटलेले आहेत, जयंत पाटील यांनी त्यांचं कौतुक केलेलं होतं. अशा वाल्मिक कराड यांचा शोध आता CID आणि बीड पोलीस घेत आहेत. तर वाल्मिक कराड नक्की आहेत कुठे? हे वाल्मिक कराड ज्यांची स्टोरी एक वाल्मिक कराडापासून तर वाल्या असा झालेली आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण वाल्याचा वाल्मिकी झाल्याचं ऐकलेलं होतं, पण आता वाल्मिक कराड हे आता वाल्या कराड अशा थराला येऊन पोहोचल्याची चिन्हे सगळी दिसून येत आहेत. तर तुम्हाला माहिती आहे की मसाजोग येथील संतोष देशमुख खून प्रकरण जे घडलेलं आहे, या खून प्रकरणाच्या निमित्तानं वाल्मिक कराड हे नाव अग्रभागी आलेलं आहे. यातली महत्त्वाची बाब म्हणजे संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात वाल्मिक कराड हे काही आरोपी नाही आहे, संशयित नाही आहेत, फिर्यादीमध्ये त्यांचं नाव नाही आहे, पण त्यांचं जे नाव आलेलं आहे ते आलेलं आहे खंडणी प्रकरणामध्ये. एक जी पवन चक्की उभारणारी जी कंपनी आहे, या कंपनीकडे तब्बल 2 कोटी रुपयाची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. आणि जर वाल्मिक कराड एकदा जर ताब्यात आले तर अनेक प्रकरणांची गुपितं ही उघडणार आहेत, पोतडी खुलणार आहे. त्यामुळं पोलीस आणि बीडमधली जनता देखील वाल्मिक कराड हे कधी पोलिसांच्या ताब्यात येतात याची वाट पाहत आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, वाल्मिक कराड सध्या आहेत कुठे? तर अनेकांच्या म्हणण्यानुसार वाल्मिक कराड हे आज ना उद्या पोलिसांसमोर शरण येणार आहेत. तोपर्यंत ते काय करतायत तर कोणताही एक राजकीय वरदहस्त असलेला गुन्हेगार जे करतो तोच पर्याय वाल्मिक कराड आता शोधत आहेत, मात्र त्याला तसं पाठबळ मिळत नाहीत. आणि तो पर्याय आहे, वाल्मिक कराड यांना असं वाटत आहे की जर आपण अटकपूर्व जामीन मिळवण्यामध्ये यशस्वी झालो तर आपल्यावरचं जे काही बालंट आहे, जे काही आरोप आहेत, त्याच्यामधनं आपला सुटका होण्याचा मार्ग लवकर सुरू होऊ शकेल. त्यामुळं कराड हे सध्या अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत असावेत आणि तो मिळण्याची खात्री, तो मिळण्याची हमी त्यांचे राजकीय वरदहस्त असलेले, त्यांचे राजकीय मार्गदर्शक असलेले नेते मंडळी देत नसल्यामुळे वाल्मिक कराड हे सध्या अंधारामध्ये चाचपडत असावेत. पण बीडमध्ये ज्या पद्धतीचा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, वाल्मिक कराड यांच्यासह ते जे संतोष देशमुख खून प्रकरणातले जे आरोपी आहेत त्यांना पकडण्यासाठी बीडमधली जनता उद्या रस्त्यावर उतरणार आहे. त्यामुळं पोलीस यंत्रणेवरती दबाव आहे, सरकारवरती दबाव आहे. त्यामुळं वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांना पोलीस कोणत्याही परिस्थितीमध्ये शोधून काढतील असं एक चित्र निर्माण झालेलं आहे. पण आधी म्हटलं त्या पद्धतीनं वाल्मिक कराड हे कायदेशीर पद्धतीनं आपला एक सुटकेचा मार्ग या निमित्तानं शोधत आहेत. दुसरा जो पर्याय आहे की वाल्मिक कराड यांना जर पोलिसांनी पकडण्याऐवजी तेच पोलिसांना शरण जाण्याची शक्यता सर्वाधिक आहे. जर अटकपूर्व जामिनाचा मार्ग बंद झाला, जर राजकीय मार्गदर्शकांनी याच्यामध्ये काही आपल्याला काही मदत करता येणार नाही अशी जर भूमिका घेतली तर वाल्मिक कराड यांना शरण जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आणि ज्या पद्धतीच्या बातम्या या वर्तमानपत्रामध्ये येत आहेत त्यानुसार त्यांनी बीडमधल्या सरकारी इस्पितळामध्ये काम करणाऱ्या त्यांच्या जवळच्या लोकांनी फोन देखील केलेले आहेत की वाल्मिक कराड यांची त्या तिथल्या शासकीय इस्पितळामध्ये काय व्यवस्था होऊ शकेल, अटक जर त्यांना झाली तर त्यांना कशा पद्धतीने तिथं ठेवता येऊ शकेल का, याची देखील पडताळणी कराड यांचे समर्थक करत असल्याचं बोललं जात आहे. तर वाल्मिक कराड यांच्यासोबत आणखी कोण कोण फरार आहे तर या गुन्ह्यातला जो सगळ्यात महत्त्वाचा जो आरोपी आहे सुदर्शन घुले, हा वाल्मिक कराड यांच्यासोबतच पोलिसांच्या अद्याप हाती लागलेला नाही आहे. त्यामुळं सुदर्शन घुले याचा या सगळ्या प्रकरणामध्ये मोठा वाटा होता. प्रत्यक्ष मारहाणीच्या वेळेसच तो त्या ठिकाणी उपस्थित होता. आणि सुधीर सांगळे हा देखील एक जो संशयित आहे, तो घटनेच्या जवळपास 17-18 दिवस झाले तेव्हापासून अजूनही फरार झालेला आहे. तर वाल्मिक कराड यांच्या भोवती जे काही वाद निर्माण झालेला आहे तेव्हा अनेकांच्या म्हणण्यानुसार संतोष देशमुख यांना जेव्हा मारहाण होत होती तेव्हा ते जे मारहाण करणारे आरोपी होते
त्या आरोपींनी काही फोन कॉल केलेले आहेत, काही व्हिडिओ कॉल केलेले आहेत आणि हे व्हिडिओ कॉल जे आहेत ते वाल्मिक कराड यांना झालेले आहेत. संतोष देशमुख यांची मारहाण होतानाची काय परिस्थिती आहे, त्यांनी आपल्या एका साथीदाराला म्हणजे कराड यांच्या साथीदाराला जी चापट लगावली त्याची किंमत आम्ही त्यांच्याकडनं कशी वसूल करून घेत आहोत, अशा प्रकारचा एक सूडनाट्याचा एक आखो देखा हाल या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं ज्या क्षणी वाल्मिक कराड हे ताब्यात येतील त्या क्षणी त्यांचा मोबाईल ताब्यात येईल आणि त्यांच्या मोबाईलमध्ये काय काय आहे, त्यांच्या मोबाईलमधनं काय काय डिलीट झालेलं आहे, त्यांच्या मोबाईलवर कोणाकोणाचे फोन आलेले आहेत, कोणाकोणाला फोन गेलेले आहेत, या सगळ्याचा उलगडा वाल्मिक कराड यांच्या फोनमध्ये आहे. जेव्हा ही मारहाण होत होती, जेव्हा हा खून घडत होता, तेव्हा वाल्मिक कराड यांचं लोकेशन देखील महत्त्वाचं ठरणार आहे. ते कुठे होते, काय बोलत होते, कोणाशी संभाषण करत होते, हे देखील वाल्मिक कराड यांच्या फोनमध्ये सगळं दडलेलं आहे. त्यामुळं वाल्मिक कराड ताब्यामध्ये येणं, जे आरोपी पकडलेले आहेत त्या आरोपींची आणि वाल्मिक कराड यांची पोलीस इंट्रोगेशन समोरासमोर तपासणी करणं, त्यांचे जबाब घेणं आणि खंडणीच्या प्रकरणासोबतच या खुनाचा कशा पद्धतीने या सगळ्यांचा सहभाग आहे या खुनामध्ये, याचा देखील उलगडा याच्यामध्ये होणार आहे. वाल्मिक कराडांना दुसरी अशी भीती आहे की मुख्यमंत्री आणि या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये केलेली घोषणा की या सगळ्या घटनांमधील आरोपी जे आहेत त्यांना आपण मोका लावू. त्यामुळं जर 2 आरोप झाले एखाद्या गुन्हेगारावरती किंवा एखाद्या व्यक्तीवरती, तर त्याला मोका लावण्याची त्यानिमित्तानं संधी पोलिसांना मिळते आणि जर मोका लावला तर 1.5-2 वर्ष तरी तो व्यक्ती, तो आरोपी, तो संशयित तुरुंगाबाहेर येऊ शकत नाहीत, इतका हा असा कडक कायदा आहे. आणि ज्या क्षणी वाल्मिक कराड सापडतील त्यासोबतच इतर गुन्ह्यांना देखील वाचा फुटण्याची शक्यता नाकारता येत नाहीत आणि त्यासाठी वाल्मिक कराड यांचे विरोधक जे आहेत ते देखील त्या पद्धतीनं आता कामाला लागलेले आहेत. त्यामुळं वाल्मिक कराड यांना आज ना उद्या हजीर व्हावं लागणार आहे. आज ना उद्या त्या पोलीस त्यांना पकडणार आहेत. फक्त मुद्दा आहे वेळेचा. आता ती जी वेळ आहे, आता आपण हा व्हिडिओ आज जवळपास 27 तारीख आहे, दुपारी 3 वाजता आपण हा व्हिडिओ शूट करत आहोत आणि उद्या शनिवारी बीडमध्ये मोर्चा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पब्लिश होईपर्यंतसुद्धा वाल्मिक कराड हे शरण आल्याची शक्यता नाकारता येत नाहीत. वाल्मिक कराड हे नाट्यमयरित्या पोलिसांना कुठेतरी आढळून आल्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाहीत. त्यामुळं बीडमधल्या मोर्चाचा जर रोष कमी करायचा असेल तर वाल्मिक कराड, सुदर्शन घुले हे पोलिसांना कोणत्याही परिस्थितीमध्ये हवे आहेत. त्यामुळं वाल्मिक कराड हजीर हो, अशीच त्यांची व्यूहरचना असू शकेल. वाल्मिक कराड कोणत्या नेत्याच्या बंगल्यावरती मुक्कामाला आहेत का, वाल्मिक कराड हे मुंबईमध्ये आहेत का, ते बीडमध्येच कुठेतरी त्यांच्या जवळच्या नातेवाईकाकडे लपून बसलेले आहेत का, याचा सारा शोध ही पोलीस यंत्रणा घेत आहे. फक्त आधी म्हटलं त्या पद्धतीनं वाल्मिक कराड हे देखील वेळेची वाट पाहत आहेत. ते काहीतरी शरण येण्यासाठी पोलिसांकडनं काहीतरी हमी मागत असावेत, त्यामुळंच ते जरा अजूनही टाळाटाळ करत असावेत. त्यांचे एकदा सर्व कायदेशीर मार्ग खुंटल्यानंतर त्यांना हजर झाल्याशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही आणि बीडमधली जनता देखील त्यांच्या अटकेची वाट पाहत आहे की वाल्मिक कराड काही दिवसांपूर्वी बीडमधल्या धनंजय मुंडे समर्थकांच्या गळ्यातले ताईत होते, ते आज बीडमधल्या बहुसंख्य लोकांसाठी आज व्हिलन ठरलेले आहेत. त्यामुळं वाल्मिक कराड हाजीर हो, असाच पुकारा पोलीस यंत्रणा आणि बीडमधले त्यांच्यावर नाराज असलेली जनता करत आहेत. फक्त प्रश्न वेळेचा आहे, पण त्यांना पोलिसांच्या बेड्या हातात घातल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, एवढं मात्र निश्चित. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडवणाऱ्या संतोष देशमुख यांच्या खुनाची सगळी वर्णनं वाचून अंगाचा थरकाप उडणाऱ्या प्रत्येकाला असं वाटत आहे सूत्रधार वाल्मिक कराड जर असेल तर त्याला अतिशय कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, असंच प्रत्येकाला वाटत आहेत. त्यामुळे बघूया पोलीस यंत्रणा याच्यामध्ये कुठपर्यंत यशस्वी होते आहे आणि जर खरोखरीच पोलिसांना जर वाल्मिक कराड अजूनही सापडत नसेल तर पोलीस यंत्रणेला आणि पर्यायानं फडणवीस यांना लोकांच्या टीकेचं लक्ष झाल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय राहणार नाही, हे देखील तितकंच सत्य आहे. त्यामुळे फडणवीस यांच्यावरील
जो काही संशय आहे, सरकारवर जो काही संशय आहे तो जर दूर करायचा असेल तर वाल्मिक कराड यांना हजर झाल्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. धन्यवाद. पाहत राहा तुम्ही लेट्सअप मराठी. थँक्यू.